हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? ह्या ठिकाणी आपण आजपासून थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये या ठिकाणी आपण हे व्हिडिओ बघणार आहोत. आणि या आधीच्या क्लासमध्ये मी तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही रोटेशनल मोशनबाबत काही टर्म्स मी शिकवल्या होत्या. त्यापैकी पहिली टर्म जी होती ती अशी होती की मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी ही जी एक क्वांटिटी आहे ती नेमकं काय वर्क करते, त्याचं काय फंक्शन आहे, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. जसं की ट्रान्सलेशनल मोशनमध्ये जो इनर्शिया हा शब्द येतो, तोच शब्द या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये वापरला जातो. हीच क्वांटिटी आहे, त्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी नेमकं एक काम करते, जसं की इनर्शिया प्ले करतो रोल, दॅट इज द अपोजिशन ऑफर्ड बाय द बॉडी टू प्रोड्यूस द रोटेशनल मोशन. एखाद्या वस्तूला रोटेशनल मोशनमध्ये आणण्यासाठी ही जी बॉडी आहे त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी त्याला अपोज करते टू चेंज द स्टेट ऑफ मोशन ऑर टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट. अशा पद्धतीने ही क्वांटिटी बघितली आणि या ठिकाणी ही क्वांटिटी कशी काढल्या जाते याची डेफिनेशन सुद्धा आपण या ठिकाणी बघितली आहे. तर काय होती त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी थोडंसं आपण रिव्ह्यू बघूया, थोडंसं समरी घेऊया. की याआधी आपण शिकलो होतो की इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पार्टिकल आणि त्या वेगवेगळ्या पार्टिकलचं मास, त्यांचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर, याचं स्क्वेअर, असा जो प्रॉडक्ट आहे यांची बेरीज म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. हा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेल्या बॉडीच्या साठी या ठिकाणी कॉन्स्टंट नसतो. वेगवेगळ्या ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी तो वेगवेगळा येतो. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया हा पहिल्या प्रथम ॲक्सिस ऑफ रोटेशनवर डिपेंड करतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण शिकलो की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड अपॉन मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे याच्यामध्ये आपण बघितलं आहे. दुसरं या ठिकाणी पॉइंट आपण डिस्कस केला, कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. म्हणजे जसं की एखाद्या ट्रान्सलेशनल मोशनमध्ये बॉडी ही या ठिकाणी कायनेटिक एनर्जी असते त्याची हाफ एम व्ही स्क्वेअर. त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला वापरून याच्यामध्ये आपण रोटेशनल मोशनमध्ये जी काही एनर्जी आहे ती एनर्जी, कायनेटिक एनर्जी किती येते याच्यासाठीचं एक्सप्रेशन सेकंड आपण बघितलं. आणि त्याचा फॉर्म्युला आला होता ई इक्वल टू 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. याच्यामध्ये आय काय क्वांटिटी, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा म्हणजे काय, ॲक्सिस ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला एक आपण डिराईव्ह केला मित्रांनो. आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या पॉइंट कडे वळताना या ठिकाणी आपण जाणार आहोत पुढच्या पॉइंट कडे. त्याचं या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन घेऊया. तर ही जी दुसरा पॉइंट आपण बघणार आहोत मित्रांनो, तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग म्हणजे आता या ठिकाणी वेगवेगळ्या बॉडीज आणि वेगवेगळ्या त्याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन थ्रू या ठिकाणी जेव्हा ऍक्सिस जात असतील तर त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा बदलतो. हे आपण या ठिकाणी माहिती करून घेतलेलं आहे. काही सिमेट्रिकल शेपच्या बॉडीज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यापैकी पहिली बॉडी आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. रिंग तुम्ही बघितलेली आहे, बांगडी. बांगडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपण या ठिकाणी काढणार आहोत. आता तुम्ही रिंग मध्ये तुम्ही जर विचार केला तर टोटल मास ऑफ द रिंग इट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. बघा इथे आपण इथे बघत आहोत की या ठिकाणी कुठे डिस्ट्रीब्युट झालेलं याचं, अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. अशा पद्धतीनं या ठिकाणी याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता सपोज दॅट देअर वन वी कन्सिडर सच ए युनिफॉर्म रिंग अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज पासिंग थ्रू व्हॉट, या ठिकाणी अलॉंग द व्हॉट, परपेंडिक्युलर टू द प्लेन दॅट इज ऑफ द रिंग. म्हणजे रिंग जर अशी आडवी धरली आपण आणि त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ऍक्सिस त्याच्या कुठून चाललाय, परपेंडिक्युलर टू द सेंटर, त्याच्या सेंटर मधून जात आहे. तर इथे आपण या ठिकाणी बघितलं हे कन्सिडरेशन आहे, द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अशा पद्धतीनं इथे हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण जात आहे परपेंडिक्युलर. तर इथे मी दाखवलेलं आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन इट इज पासिंग थ्रू द सेंटर, इथून इथे जात आहे. नाउ देअर वन वी कन्सिडर हिअर
m is the what? Total mass that is of the ring, and what? R is its radius. So in this way, the total mass m and r is the radius. Then moment of inertia of a uniform ring whose mass is m and radius is r. It is the formula that is directly given. How it is? I equal to what? एम आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला इथे डायरेक्ट भेटलेला आहे. या फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की इट इज ए रिंग अँड दॅट इज हॅव्हिंग आर इट्स रेडियस अँड एम इज इट्स मास. त्याचं एम काय आहे? मास आहे. सो दॅट टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज ऑफ द रिंग. सो दॅट इज टू बी गिवन सच ए डायरेक्ट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला इथे डायरेक्ट मिळालेला आहे मित्रांनो. आणि इथे आपल्याला लक्षात आलेलं आहे. सो दिस इज द moment of inertia of a ring that is about which a axis of rotation passing through its center, and here one it is to be given by I equal to mr square. आता ह्या वेगवेगळ्या ज्या काही बॉडीज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये मेनली तुम्हाला जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला असतो वेन द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर. फॉर एक्झाम्पल जसं की डिस्कचं सेंटर आहे, स्पियरचं सेंटर आहे, या ठिकाणी सर्कलचं सेंटर जसं असते तसं त्या पद्धतीनं when axis of rotation it is passing through the center, then the moment of inertia of the ring it is given by I equal to mr square. So this is the one body that having symmetrical shape, that is the ring. कोणतं बघितलं आपण आता? इथे रिंग बद्दल चर्चा केली आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथे आपल्याला हा या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीनं इथे आपण हे जे की हे मी इथे मिटून टाकतो आणि याच्यामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग वेन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट सेंटर, देन देयर वन इट इज टू बी आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. नाउ देयर वन वी कन्सिडर द अनदर सिमेट्रिकल शेप बॉडी दॅट इज द डिस्क. आता आपण इथे काय करणार आहोत? डिस्क ही बॉडी घेणार आहोत, डिस्क. आणि या ठिकाणी काय काढणार आहोत? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. आता ह्या ठिकाणी डिस्क तुम्ही बघितलेली आहे. डिस्क इज ए प्लेट, एक चकती अशी गोल, आणि त्याचा शेप कसा आहे? सिमेट्रिकल आहे. पण रिंग नाही, रिंग सारखं नाही आहे. पण डिस्क इट इज टू बी हाऊ इट इज? डिस्क इट इज टू बी सच दॅट इट इज टू बी मेड ऑफ नंबर ऑफ रिंग्स. वेगवेगळ्या रिंगनं जी बनलेली आहे, फिगर मध्ये दाखवलेलं आहे बघा, त्याच्यापैकी एक रिंग दाखवलेली आहे. सो सच ए वे दॅट डिस्क इट इज टू बी मेड ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग. आता जसं की इथं इथं याचं सेंटर आहे, हे बघा इथे सेंटर आहे, ओ इज द सेंटर सपोज. देन देयर वन सच ए रिंग दॅट इज कन्सिडर हिअर हुज रेडियस दॅट इज फ्रॉम द सेंटर इट इज आर, आणि त्याची रेडियस आर एवढी आहे. सच ए रिंग अँड विच इज टू बी सच ए वे दॅट कन्सिडर वेअर dr इज व्हॉट? इट्स थिकनेस, त्याची थिकनेस आहे. आणि या ठिकाणी टोटल डिस्कची रेडियस ही आर, कॅपिटल आर एवढी आहे. अँड स्मॉल लेटर आर दॅट इज व्हॉट? इट इज द रेडियस ऑफ सच ए वन कॉन्सेंट्रिक रिंग. म्हणजे आता ही जी डिस्क बॉडी कशी बनलेली आहे? डिस्क इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग. म्हणजे कॉन्सेंट्रिक म्हणजे काय? ज्या सगळ्या रिंगचं सेंटर एकच आहे पण प्रत्येकाची रेडियस कशी आहे? वेगवेगळी आहे. अशा रेडियसनं, वेगवेगळ्या रेडियस असलेल्या रिंगनं ही डिस्क बनलेली आहे. नाउ यू आर ऑब्झर्विंग हिअर द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट सेंटर. इथे बघा या ठिकाणी जे की या सेंटर मधून आणि याच्या भोवती ही बॉडी अशा पद्धतीनं गोल फिरत आहे. सो इन दिस वे देयर इज अ रिंग दॅट इज टू बी रिव्हॉल्विंग इन दिस वे. आता आपण इथे हे फिगर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने हे गोल गोल ही रिंग फिरत आहे. तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया वेन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट सेंटर it is to be how it is to be calculated, that you have to discuss. And let us consider that this is the ring, disk. It is to be made up of such a uniform disk, and that its density can be calculated. त्याची डेन्सिटी कशी काढल्या जाते हे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड इन दिस वे. देयर वन द मास डिवाइड बाय एरिया.
डेन्सिटी कशी काढता येते, मास डिवाइड बाय एरिया. So m by a, that is the density. So that is the, let us consider this, that is of having mass and radius r and axis of rotation passing through its center. Then sigma, that is equal to what, m divided by pi r square. So that is to be calculated here. Now let us consider that this disk is made up of number of concentric rings, आणि अशा वेगवेगळ्या रिंगनं ही डिस्क बनलेली आहे आणि ज्याची रेडियस 0 पासून स्टार्ट होते आणि आर पर्यंत आहे. अशा वेगवेगळ्या रेडियस असलेल्या रिंग याच्यामध्ये आहेत. सो लेट अस कन्सिडर सच ए वन रिंग. त्याच्यापैकी आपण काय करणार आहोत, एक अशी रिंग कन्सिडर करणार आहोत ज्या रिंगचं मास आहे डीएम आणि ज्याची रेडियस आहे आर. सो दॅट this sigma that is calculated dm upon 2 pi r dr. So that 2 pi r dr represent what, it is to be the circumference multiplied by dr, that gives you the total area. So dm equal to 2 pi, जर dm ची किंमत काढली आपण तर dm बरोबर आहे 2 pi r dr, सिग्मा ला मल्टिप्लाय जाते आणि आपल्याला या ठिकाणी मिळते dm that is equal to 2 pi sigma r dr. So in this way that we consider here there is a one such a ring. आपण इथे कन्सिडर काय केलेलं आहे, एक ह्या जे डिस्क आहे वेगवेगळ्या अशा रिंग न बनलेली आहे. अशा रिंग किती आहेत, ज्यांच्या रेडियस 0 पासून r पर्यंत वाढत जातात. त्यापैकी एक डिस्क आपण रिंग एक कन्सिडर केली ज्याचं मास आहे डीएम एवढं आणि या ठिकाणी जे की त्याचं टोटल मास डीएम एवढा आहे. आता याचं जर आपण डेन्सिटी काढायला गेलो तर डीएम अपॉन 2 पाय आर डी आर, तेव्हा डीएम ची किंमत काढायला गेली तर 2 पाय आर डी आर ही आली मित्रांनो. आता आपण इथे या ठिकाणी जाणार आहोत पुढच्या स्लाइड कडे. सो दॅट इज द रिंग and its total mass, it is at a distance r. So that is the sigma equal to dm upon 2 pi r dr. तर ही जे dm ची किंमत याच्यामध्ये जर ठेवली, ही जी dm आहे या dm ची किंमत आपण किती ठेवायची आहे, दॅट इज dm इक्वल टू 2 पाय सिग्मा r dr. तर ही किंमत जर ठेवली तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आपल्याला या ठिकाणी मिळतो आय आर इक्वल टू dm r स्क्वेअर. किती मिळतो आपल्याला, IR equal to dm r square. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग हा असा आपण या ठिकाणी काढला. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट देअर वन द टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज ऑफ द डिस्क. आता फक्त आपण या ठिकाणी या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला होता, त्याच्याचा रिंगचा काढला होता. आता आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कचा काढायचा, तेव्हा आलेल्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं, आता इथे इंटिग्रेट करायचंय आणि त्याच्या लिमिट्स आहेत where radius that is increases from 0 to this r value takes capital R. capital R काय, डिस्क ची रेडियस. स्मॉल r काय होती, या ठिकाणी रिंग ची रेडियस. आपण या फिगर मध्ये बघत आहात ही स्मॉल r रिंग ची रेडियस होती आणि कॅपिटल R कशाची रेडियस आहे, डिस्क ची रेडियस आहे. सो इन दिस वे देअर वन वी हॅव टू इंटिग्रेट दिस इक्वेशन. आता इंटिग्रेशन ऑफ 0 टू r dm r स्क्वेअर अशा पद्धतीने आपण इथे इंटिग्रेशन घेणार आहोत. तर इंटिग्रेशन घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला येईल इंटिग्रेशन 2 पाय सिग्मा आर डी आर, जी की डीएम ची किंमत आपण इथे ठेवून टाकली आणि इथे काय आलं आर स्क्वेअर. तर याच्यामध्ये हे 2 पाय सिग्मा हे आपण या ठिकाणी काय घेणार, कॉमन घेणार आणि हे जे आर आहे आणि मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी इंटिग्रेशन मध्ये काय झालं, आर क्यूब आणि हे डी आर. सो इन दिस वे वी राईट हिअर त्याचे इंटिग्रेशन करताना हा जो पॉवर आहे कसा घेतात, आर क्यूब आहे, या पॉवर मध्ये 3 मध्ये एक ऍड करायचा, 3 + 1 4, म्हणजे इथे काय झालं R4 आणि डिवाइड बाय जे काय पॉवर येईल त्याला डिवाइड करायचं, दॅट इज टू बी 4. तर अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन आपण या ठिकाणी घेत आहोत विथ रिस्पेक्ट टू डी आर. आता या ठिकाणी जे अप्पर लिमिट आहे ते कॅपिटल आर आहे आणि लोअर लिमिट आहे या ठिकाणी स्मॉल आर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो की कॅपिटल आर एकदा किंमत ठेवू, म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर स्मॉल आर ची किंमत कॅपिटल आर ठेवायची, R4 डिवाइड बाय 4 मायनस 0, 0 कॅन्सल होऊन जाईल. तर आता इथे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क मिळाला बघा 2 पाय सिग्मा आर स्क्वेअर डिवाइड बाय
4. आता आपण काय करणार आहोत, या सिग्माची किंमत इथे पहिल्या इक्वेशन वरनं आणणार आहोत. दॅट इज व्हॉट 2 पाय आणि सिग्माची किंमत कॅपिटल एम डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर आणि बाकीची हे क्वांटिटी ॲज इट इज. सो दॅट इज आर डिवाइड स्क्वेअर बाय 4. आता याच्यामध्ये काय सिमिलर आहे ते कॅन्सल होईल. जसं की या ठिकाणी R4 आहे, इथे डिवाइड बाय आर स्क्वेअर आहे, तर या ठिकाणी काय होईल, मग R4 डिवाइड बाय आर स्क्वेअर म्हणजे इथे 2 आर कॅन्सल होतील. सो रिमेनिंग इक्वेशन दॅट इज व्हॉट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला किती आला मित्रांनो, I equal to 1/2 mr square. So this is the expression for moment of inertia of the disk when axis of rotation कुठे आहे, axis of rotation passing through its center. तर हे दुसरे एक्सप्रेशन याच्यामध्ये आपण बघितलं. तर या आधीच्या याच्यामध्ये जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघत आहोत, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आपण कॅल्क्युलेट केला आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क सुद्धा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. अशा पद्धतीनं हे जे की आपण एक्सप्रेशन याच्यामध्ये बघितलं. पहिलं रिंग साठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता त्याचं काही एक्सप्रेशन नव्हतं, डायरेक्ट फॉर्म्युला होता. पण या ठिकाणी सेकंड जो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क ह्याचं आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन आहे, ते त्या नोट्स मी तुम्हाला परत ग्रुपवर आपल्या पाठवून देईन. थँक्यू.